जॉइंट लॉंगहॉर्न बीटल हे भारतात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या बीटलपैकी एक आहे. त्याला दिवसा लपून राहणे आवडते आणि रात्री बाहेर पडते. ते पोहत नाही आणि वेगाने धावण्यासाठी बनवलेले नाही. जरी त्याला पंख असले तरी त्याच्या जड शरीरामुळे तो फारसा उडत नाही. हे बीटल माणसांवर हल्ला करत नाही आणि माणसांसाठी धोकादायक नाही. त्याचे वैज्ञानिक नाव अॅकॅन्थोफोरस सेराटिकॉर्निस आहे. त्याच्या दातेरी अँटेनामुळे त्याला सेरेटेड अँटेना लॉंगहॉर्न बीटल असेही म्हणतात. हे बीटल त्याच्या लांब दात असलेल्या अँटेनासाठी खूप प्रसिद्ध आहे, जे करवतीसारखे दिसतात. हे लॉंगहॉर्न बीटल सेराम्बायसिडे नावाच्या कीटकांच्या गटाशी संबंधित आहे. त्याचे बाह्य शरीर कठीण आणि मजबूत आहे, जे त्याला धोक्यापासून वाचवते. त्याचे शरीर बहुतेक गडद लालसर तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचे असते. ते खूप मोठे आहे आणि 11 सेंटीमीटर पर्यंत लांब वाढू शकते. त्याचे वजन सुमारे 25 ते 35 ग्रॅम असू शकते. त्याचे 6 पाय, 2 मजबूत जबडे आणि 2 मोठे अँटेना आहेत, जे त्याला जगाची जाणीव करण्यास मदत करतात. जॉइंट लॉंगहॉर्न बीटल जंगलात आणि कोरड्या जमिनीत राहतो, जिथे जुनी किंवा मृत झाडे असतात. हे प्रामुख्याने भारतात आढळते, विशेषतः मध्य आणि दक्षिणेकडील प्रदेशात. तो झाडाचे मुळे, साल आणि मृत लाकूड खातो. त्याला लाकूड खूप आवडते. यांच्या पिल्लांना अड्या म्हणतात आणि ते लाकडाच्या आत राहतात. ते हळूहळू चावतात. मादी बीटल लाकडाच्या आत खोलवर सुमारे 50 ते 100 अंडी घालते. अड्या मऊ, पांढरे आणि किड्यांसारखे आकाराचे असतात. अंडी घातल्यानंतर पालक त्यांच्या बाळांची काळजी घेत नाहीत. अड्या प्रौढ बीटलमध्ये वाढण्यासाठी महिने किंवा कधी कधी वर्षे लागतात. ते साधारणपणे 2 ते 3 वर्षे जगते. त्याचे बहुतेक आयुष्य अड्या म्हणून असते. ते मृत झाडे तोडून आणि लाकडाचा पुनर्वापर करण्यास मदत करून निसर्गात महत्त्वाची भूमिका बजावते. हे जंगलाच्या आरोग्याचे प्रतीक आहे, कारण ते जुनी झाडे स्वच्छ करण्यास मदत करते. अॅकॅन्थोफोरस वंशात या प्रकारची फक्त एकच ज्ञात प्रजाती आहे. हे बीटल काही ठिकाणी पिकांना आणि लाकडाला हानिकारक ठरू शकते, म्हणून शेतकऱ्यांनी त्यापासून सावध राहावे. जंगलात ते इतर प्राण्यांना नंतर राहण्यासाठी लाकडात छिद्रे पाडून मदत करते. हा एक अद्भुत कीटक आहे, जो आपल्याला शिकवतो की लहान प्राणी देखील पृथ्वीला जिवंत आणि स्वच्छ ठेवण्यास कशी मदत करतात.